मित्रांनो, आज आपण सहज फिरता फिरता आलेलो आहे देवगडामधून खाली उतरताना एक मंदिर आहे, भीमाशंकर मंदिर म्हणून. तर खूप सुंदर असं ठिकाण आहे हे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तर इथं शंभू महादेवाची पिंड आहे आणि त्याचबरोबर हे मंदिराचा पूर्ण परिसर पुढचा आणि हा मंदिराचा आतमध्ये गाभारा आहे, तुम्हाला पाहायला मिळतोय. तर खूप छान असं हे ठिकाण आहे. धूप इथं लावलेली आहे, त्यामुळे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आपल्याला वस्तू पाहायला मिळतील. त्याचबरोबर इकडं मूर्त्या पण आहेत. तर इथं पहा तुम्ही, इथं पण आहे मूर्ती देवाची, दगडामधली मूर्ती आहे. इथं दानपेटी आहे. त्याचबरोबर आता मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कशा प्रकारे आहे. बाहेर सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात असं सुंदर असं ठिकाण आहे. तर पाहताय तुम्ही, हे शांत ठिकाण आहे. झाडं, त्याचबरोबर इथं मागं आपल्याला तळंसुद्धा पाहायला मिळतंय. आणि या प्रकारे पुढे असं सभामंडप आहे मंदिराच्या. इथं होम हवन करण्यासाठी जागा आहे. त्याचबरोबर नंदी पण आहे छोटा. मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला इथं भक्त निवास पाहायला मिळतं. पाहताय तुम्ही, इथं भक्त निवास आहे मागं. आणि त्याचबरोबर इथं भले मोठे डोंगर आहेत. जो मागचा डोंगर आहे तिथून रस्ता जातो. आणि त्याचबरोबर ते छोटं मंदिर, अजून एक मंदिर आहे. तर हे मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे छोटं. आणि अशा प्रकारे एकंदरीत हे पूर्ण मंदिर असं दिसतंय तुम्हाला. निसर्गाच्या सानिध्यात कसं आहे पहा. आत्ता आपण हनुमानाच्या मंदिराजवळ चाललो आहे. तर हनुमानाचं सुद्धा खूप छोटंसं सुंदर असं मंदिर आहे. तर हे हनुमानाचं छोटंसं सुंदर मंदिर आहे. आणि त्याच्या शेजारी असं खळखळ झरा वाहतोय. तर आणि ही समोरचा हा मंदिराच्या परिसर आहे. असं खूप छान असं वातावरण आहे इथं. मनाला एकदम प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. भरपूर इथं लोक येत आहेत दर्शन घेण्यासाठी. रस्त्यावरच घाटामध्ये असल्यामुळं झरा वाहतोय, आपल्याला आवाज येतोय पाण्याचा. आणि पुढं तळ्यामध्ये जातोय. हे मंदिरासमोर असणारं छोटंसं तळं. तर ह्या तळ्यामध्ये डोंगरामधून जे येणारं खळखळत वाहणारं ह्या झऱ्याद्वारे पाणी येतंय. तर हे पाणी अशा प्रकारे हे जातंय या तळ्यामध्ये. खूप सुंदर असं वातावरण आहे एकंदरीत. तर हे आत्ता आपण पाहिलेलं आहे हनुमानाचं मंदिर. त्याचबरोबर झाडं खूप आहेत इथं. इथं दोन आहेत छोटी छोटी मंदिरं. एक आहे दत्ताचं आणि दुसरं म्हणजे श्री गणेशाचं. ही अशी दोन मंदिरं आहेत. त्याचबरोबर जे आता आपण पाहिलं ते हे मंदिर, भीमाशंकर मंदिर. आणि ह्या मंदिराच्या आसपास असं आपल्याला सुंदर असं नजारा पाहायला मिळतोय. खूप छान इथं निगा राखलेली आहे झाडांची. कचराकोंड्या प्रत्येक ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि हे तळं एकंदरीत निसर्गाच्या सानिध्यात खूप सुंदर असं वातावरण आहे. ज्यावेळेस घाटामधून प्रवासी जात असतात त्यावेळी इथं नक्की हमखास भेट देतात. कारण हे निसर्गाच्या सानिध्यात असं असलेलं मनाला एकदम प्रसन्न करणारं असं ठिकाण आहे. इथं खरं तर आता मी काही कामानिमित्त या रस्त्यानं जात होतो. तर मला इथं दिसलं मंदिर आणि मी इथं आलो. तर इथं आपल्याला प्रसाद वगैरे देत आहे जे पुजारी आहेत ते पाहताय तुम्ही. आणि हे मंदिर भीमाशंकर देवस्थान असा फलक लिहिलेला आहे वर. ज्या मार्गाने आपण आलो तो हा मार्ग आहे. आणि इथं आहे भक्त निवास. तर ह्या मंदिराला आता आपण एक धावती भेट दिलेली आहे. जाता जाता आपल्याला पाहायला मिळाल्यामुळं सुंदर असं वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा त्याचबरोबर आध्यात्मिक अनुभव आपल्याला इथं मिळतो. आणि घाटसुद्धा इथं आहे.
तर ह्या घाटामधून जाताना हे आपल्याला मंदिर इथं शेजारीच लागतं. ज्यावेळेस आपण उतरतो घाटामधून तर दगडाच्या पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्यावरून आपल्याला खाली उतरून यावं लागतं. त्याचबरोबर हिरवीगार झाडी, खूप छान असं वातावरण आहे. आणि आत्ता आपला व्हिडिओ आपण इथंच थांबवतो आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भिवघाट आणि भिवघाटामध्ये आपल्याला मधोमध जाताना इथं अशी कमान लागते. कमानीवरून आत्ता आपण उतरून आत गेलो होतो. इथं गाड्या लावलेल्या आहेत. त्याचबरोबर पाहताय तुम्ही इथं महामंडळाच्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बससुद्धा थांबलेली आहे. आणि हा घाट आहे, घाटाच्या मधोमधच ही आहे.